मिळालं ना सगळ्यांना. शेवटपर्यंत निळवंड्याचे कालवे चालू राहिले, शेवटपर्यंत प्रवरेचे कालवे चालू राहिले, गोदावरीचे कालवे चालू राहिले. गोदावरीचे कालवे आता मोठे केले तुमच्या आशीर्वादानं, महाराजांच्या आशीर्वादानं. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं दायित्व आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माझ्यावर दिलेलं आहे. आणि म्हणून कोकणातलं वाहून जाणारं पाणी आता आपण आणतो इकडे. ते 4-5 वर्ष लागतील, कारण त्याला खर्च फार कमी नाही आहे. जवळजवळ 94,000 कोटी रुपये खर्च आहे त्याला. किती पैसा कसा उभा करायचा पण पाहू. फक्त तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्या. पाणी आपोआप येईल तुम्हाला कोकणातलं पाणी आणायचं महाराज आपल्याला. दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आदरणीय प्रधानमंत्र्यांनी मोदीजींनी केलेला आहे, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलेलं आहे. आणि त्यासाठी जे करणं आवश्यक आहे ते मला वाटतं या निमित्तानं करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. आणि आनंद होतो महाराज की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये साधारण 1,32,937 शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. यावेळेस पैसे जमवतील 100%. 36,000 कोटी रुपये आपण यावर्षी राखून ठेवलेत. म्हणजे कोणती निवडणूक नाही, कुठल्या अशा निवडणूक, बऱ्याच वेळा निवडणुका सुरू झाल्या म्हणजे आपण घोषणा करतो. आता कुठे निवडणूक आहे का? तरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या शेतकऱ्याच्या प्रति त्यांची असणारी बांधिलकीचा विचार करत ऐतिहासिक निर्णय 36,000 कोटी रुपये कर्जमाफी निर्णय झाला. आपल्या सगळ्यांचे वीज बिल जे होते ते आता झिरो होणार आहे, माफ होणार आहे सगळे. त्यामुळे विजयाची चिंता करू नका. बाप कोणाचे 10,000 असतील, कोणाचे काही लोकांनी कनेक्शन घेतल्यापासून भरले नव्हते. 48,000 कोटी रुपये आपण वीज बिल माफ केले. आता तर वीज बिल मोफत आहे, आता वीज मोफत आहे. काही लोकांच्या तक्रारी आहेत, सातत्या, लोडशेडिंग आहे, अंधारात मुलांचा अभ्यास आहे, आमच्या जेवणाच्या वेळी लाईट जाती. काल मला एक जर म्हटला साहेब जेवणाला लाईट जाते म्हणजे जेवताना, मग म्हटलं असं कर तू जेवणाच्या वेळा बदल म्हणलं तुझ्या सोडून देऊ. पण हे थोडं एकदम मध्यंतरी एकदम 4,000 मेगावॉटची डिमांड वाढल्यामुळे सगळे स्पीडर ट्रिप व्हायला लागले. तर आता माझी कल्पना आहे की 8-10-15 दिवसामध्ये हे सगळं व्यवस्थित होईल, काय अडचण येणार नाही. थोडा वेळ लागतो कोणत्या गोष्टीला. महाराजांनी जे सांगितलं ते आम्ही करण्याची आमची भूमिका असते. आम्ही काही वेगळं काही मागत नाही. मी पहिल्यांदा आलो सप्ताह पाहायला, इथं जागा महाराज म्हणजे जागा पाहिल्या. मला लक्षात आलं की कसं एकदा बोलवलं मला. या बाजूचे सगळे रस्ते तुमचे खराब झालेले होते. महाराज म्हटले आता काहीतरी करावं लागेल. 4 कोटी रुपये दिले, सगळे रस्ते महाराज पूर्ण झाले. जो सगळे रस्ते पूर्ण झाले. अजून काय लागतील महाराज सांगा, ती आम्ही द्यायची व्यवस्था करू. शेवटी सप्त्याला येणाऱ्या भाविकाला कुठे अडचण होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. पाणी आता भरपूर आहे, पाठ वाहतोच आहे ना, आंघोळीची अडचण राहिली नाही तुम्हाला. सप्ताह होईपर्यंत पाठ चालू ठेवू, काय अडचण नाही. आणि म्हणून अपेक्षा एवढीच आहे महाराज आपल्याकडून की या राज्यावरचं जे घोंगावतं जे सारखं दुष्काळाचं जे सावट आहे, परमेश्वराच्या कृपेने ते दूर झालंच आहे. निरंतरपणे आमच्या शेतकरी बांधव समाधान राहायला पाहिजे, जनतेला सुख समाधान मिळालं पाहिजे. प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण आपण करताना तो आशीर्वाद निरंतरपणे आपल्या पाठीमागे राहावा, एवढीच अपेक्षा महाराज आपल्याकडून आहे. आणि ती विनंती करतो पुन्हा एकदा सप्ताह समितीच्या सगळ्या सदस्यांना, धनगरवाडी, दिघी या पंचकृषीतल्या लोकांचं मनापासून अभिनंदन करतो. धनगरवाडीच्या लोकांना एवढीच विनंती आहे, सप्ताह होईपर्यंत तरी भांडू नका. सप्ताह उद्या ना, मग काय आपला कार्यक्रम चालूच आहे. पण सप्ताह होईपर्यंत कृपया भांडू नका. महाराजांना म्हटलं मला ते काही असं दिसतंय की काही धरलं समजून घ्या, आम्ही आहोतच मंडळी, आम्ही सेवेकरी आहोतच, चिंता नाही. पण धनगरवाडीच्या लोकांना विनंती, कृपया भांडू नका. आपल्या एवढं छोटं गाव होतं तरी महाराजांनी आशीर्वाद दिला, सप्ताह मिळाला, एक नवा इतिहास तुम्ही घडून दाखवा अशी माझी विनंती तुम्हाला. सगळ्या परिसर एकत्र घ्या. नाही तर धनगरवाडीचे लोक एकटेच चालले. अरे दिघीचे लोक आहेत, अजून वाकडी आहे, लांडेवाडी आहे, चितळी आहे,